अमरावती शहरातील सामरानगर येथील नागरिक गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूमिगत गटार वाहिनी फुटून रस्त्यावर व खुल्या प्लॉटमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे त्रस्त झाले आहेत। वारंवार महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रारी देऊन सुद्धा मार्ग निघाला नाही। यावेळी नितीन कदम यांनी संपर्क साधून सदर वस्तुस्थितीचा आढावा घेतला। नितीन कदम यांनी भेट देऊन सर्व परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या विरोधामध्ये लवकरच या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याची चेतावणी दिली। या सामरानगर परिसरामध्ये कचरा उचलण्याऐवजी केवळ पार्किंगच्या मार्गावरील कचरा उचलण्याचा मार्ग पार पाडण्यात प्रशासनाने धन्यता मानली आहे। या खुल्या प्लॉटवर व रस्त्यावरील साचलेले सांडपाणी कायम असून येथील दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे साथरोग फैलावण्याची भीती निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। येथील कुजलेल्या कचऱ्याबाबत नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपूर्वी आवाज उठविल्यानंतर येथे स्वच्छता करण्यात आली, परंतु ही स्वच्छता केवळ तात्पुरती म्हणून केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। शहरामध्ये साथीच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असताना खबरदारी म्हणून मनपा प्रशासन विविध उपाययोजना उपक्रम जनजागृती करीत असते, परंतु ती केवळ कागदोपत्री असल्याचं येथील नागरिकांनी खंत व्यक्त केली। या बाबीमुळे शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाची उदासीनता समोर आलेली आहे। आरोग्य मंत्रालयाकडून स्वच्छतेवर भर देण्याचं आवाहन वारंवार केलं जात असून जिल्ह्यामध्ये विशेष खबरदारी घेत असल्याचं प्रशासन सांगत आहे। मात्र शहरातील स्थिती पूर्णतः वेगळी असल्याचं वास्तव आहे। येथील सांडपाण्यामध्ये प्लास्टिक पिशव्या यासह इतर कचरा असून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथींचे रोग बळावण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी नितीन कदम व स्थानिक नागरिकांनी केली आहे। यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम, स्वप्नील मालधुरे, अभिषेक सवाई, शंतनू रोडे, शीला दंदाडे, मनीषा साळवे, देवकुमार इंगळे, प्रवीण ठवकर, नरेंद्र लांजेवार, प्रणय भुसारी, प्रतीक्षा रोडे, मनीष देशमुख, लक्ष्मीकांत कुकुटकर, मंगेश जुनेवार, राजेंद्र मोहिते, नरेंद्र सिवया, आशिष गावंडे, सचिन शिखरे, राजेश राऊत, सुखदेव देवतारे, अर्चना इंगळे, उमेश ठवकर, मंगला रोडे व इतर नागरिक हजर होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।